नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रेस लाखोंची उपस्थिती, ग्रामपंचायततर्फे सोयी सुविधा पुरवण्याला प्राधान्य। संपूर्ण महाराष्ट्रात दीर्घकाळ चालणारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रेस आतापर्यंत लाखो भाविकांनी भेट दिली असून या दरम्यान येणाऱ्या यात्रेकरूंसाठी विविध सोयी सुविधा पुरवण्याला म्हसा ग्रामपंचायत प्राधान्य देत आहे। उत्कृष्ट नियोजन आणि सर्व विभागाचे सहकार्य यामुळे ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास ग्रामपंचायतीचे सरपंच जया घागस, विकास अधिकारी शिवाजी टोहके यांनी व्यक्त केली। मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावी खाबलिंगेश्वर अर्थात म्हसोबा यात्रा भरते। सुमारे 200 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, यूपी, बिहार अशा अनेक प्रदेशातून व्यापारी व भाविक येत असतात। सलग 10 ते 15 दिवस चालणारी ही एकमेव यात्रा मांडली जाते। बैल बाजार, शेतीची अवजारे, ब्लँकेट, घोंगडी, खेळणी, पाळणे, मनोरंजन, संसार उपयोगी साहित्य यासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे। अंदाजे 15 ते 20 लाख भाविक येतील असा अंदाज वर्तवला जातो। यासाठी म्हसा ग्रामपंचायतीच्या वतीनं पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालये, आरोग्य सेवा, धूळ नियंत्रण, सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, आग नियंत्रण बाईक आदी विविध बाबतीत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहके तसेच सरपंच जया घागस हे लक्ष ठेवून आहेत। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। नमस्कार, आज आपण ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक म्हसा यात्रा जी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत म्हसा या ठिकाणी आपण आलेला होता आणि गेले 10-15 दिवस ही यात्रा चालते आणि या यात्रेचं अत्यंत देखणं आणि चांगलं नियोजन करणारे ग्रामविकास अधिकारी माननीय शिवाजी टोके साहेब हे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी या 10-15 दिवसाची यात्रा चालू होते त्या यात्रेचं त्यांनी कसं नियोजन केलेलं, आतापर्यंत त्यांच्या ग्रामपंचायतीला किंवा या म्हसा यात्रेला किती लोकांनी विजिट केलेले आहे आणि या जे खामलिंगेश्वर मंदिर आहे किंवा देवस्थान आहे त्याचे किती लोकांनी दर्शन घेतलेलं आहे, यातून त्यांनी कसं नियोजन केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम खामलिंगेश्वरांना माझा साष्टांग नमस्कार, तसेच सर्व म्हसा यात्रेकरूंना व ग्रामस्थांना माझा साष्टांग नमस्कार। काय पूर्ण महाराष्ट्रातून या यात्रेसाठी भाविक येतात, लोक येतात, तर कसं नियोजन आपण केलेलं आहे, काय लोकांना त्रास किंवा सोयी सुविधा काय पुरवलेल्या आहेत? म्हसा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा आहे। 200 ते 250 वर्षाची या यात्रेला परंपरा आहे। या यात्रेमध्ये महाराष्ट्रामधून नव्हे तर कर्नाटक, राजस्थान अशा इतर राज्यातून देखील भाविक भक्त येत असतात आणि या भाविक भक्तांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने यथोचित अशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। यामध्ये सर्व भाविक भक्तांना आणि ग्रामस्थांना फिल्टरद्वारे शुद्ध पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तसेच आम्ही 10 रेडीमेड शौचालय ठेवलेले आहेत। तर इतकंच नव्हे तर TCL, मेडिक्लोर, डस्ट पावडर याचा साठा उपलब्ध करून ज्या ज्या ठिकाणी त्याची उपलब्धता लागेल त्या ठिकाणी आम्ही ते टाकण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत 16 CC कॅमेरे लावलेले आहेत। तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणे गाड्या वगैरे धावत असतात, कुठल्याही प्रकारे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही ब्रेकर देखील या रस्त्यांवर ग्रामपंचायतीमार्फत बसवलेले आहेत। नव्हे तर सर्वच भक्तांना कुठल्याही प्रकारे सुविधेअभावी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अनेक सुविधा आम्ही उपलब्ध करून ठेवलेले आहेत। तसेच पोलिसांसाठी आम्ही जवळजवळ वॉच ठेवण्यासाठी 5 वॉच टावर बनवलेले आहेत। पोलिसांना देखील आम्ही चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे। त्यांना मांडव आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पशु अधिकारी यांना देखील आम्ही मांडव आणि त्यांना ज्या ज्या उपलब्ध पाणी किंवा इतर सर्व सुविधा ज्या ज्या त्यांना अत्यावश्यक आहेत त्या सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसेच आपले PSC वाले, आरोग्यवाले त्यांना देखील आपण ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या दिलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांचे आणि भाविक भक्तांना त्यांच्याकडून ज्या सुविधा उपलब्ध होतात त्याचा त्यांना फायदा व्हावा, कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास होऊ नये हे ग्रामपंचायतीचा एकमेव हेतू आहे। तसेच या मुरबाड तालुक्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामधून मोठमोठी लोक, आमदार, खासदार या ग्रामपंचायतीला भेट देत असतात। तसेच प्रशासनामधील
मोठे अधिकारी पार आपले कलेक्टर सर, उपजिल्हाधिकारी, सीओ, डेप्युटी सीओ, तहसीलदार, विविध जिल्ह्यांमधले देखील प्रशासकीय अधिकारी या ग्रामपंचायतीला या यात्रेनिमित्त भेट देत असतात आणि ज्यावेळेस ही सर्व अधिकारी पदाधिकारी या ग्रामपंचायतीला भेट देत असतात, आमचे पत्रकार बंधू भेट देत असतात, त्यावेळेस आम्ही त्यांचा यथोचित असं सत्कार करतो. त्यामुळे आम्हालाही आनंद होतो आणि येणाऱ्या पाहुण्यांना देखील आनंद होतो आणि ते आम्हाला धन्यवाद देतात, आम्ही त्यांना धन्यवाद देतात. यापेक्षा वेगळे काय पाहिजे आपल्याला, असं माझ्या या दोन प्रशासन आणि राजकीय आणि प्रशासन याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा संबंध या यात्रेनिमित्त जुळून येतो आणि सगळ्याच लोकांना, भक्तांना आणि इतर राजकीय प्रशासकीय लोकांना आम्ही ज्या ज्या चांगल्या प्रकारची सुविधा पाहिजे ते देण्याचा आम्ही येतो ना तसा प्रयत्न करतो. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सरपंच म्हणून मी सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करते. भाविक भक्तांसाठी सुखसुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी शौचालय लावण्यात आलेले आहे. सेल्फी पॉईंट बसवण्यात आलेला आहे. गावामध्ये औषध फवारणी करण्यात आलेली आहे. CCTV लावण्यात आलेले आहेत. मेडिक्लोर, डस्ट पावडर यांचा साठा ठेवण्यात आलेला आहे. येथे आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे.